रिक्षावाल्याने फुल वेड्यात काढलाय. मार्केटला घेऊन जातो सांगून ह्या मॉलला आणलं. इथे आल्यानंतर तुम्ही जे पण शॉपिंग करणार त्यावर त्यांचं कमिशन असतं. रिक्षावाला पण इथेच आहे. भाडं त्याचं निघालं. आता जातानाच परत त्याचं भाडं निघेल. तुम्ही जर दुसऱ्या सिटीमध्ये आले ना तर तुम्हाला अशा पद्धतीने पण फसवलं जातं. मी जस्ट बाहेर निघाले आणि तो इतका की मी तुम्हाला मार्केटला घेऊन जातो. तिथे राजस्थानी कल्चरचे असं तुम्हाला सगळे कपडे बघायला मिळतील. इथे आल्यानंतर अशी फसगत झालेली आहे. जोधपूरमध्ये जर तुम्ही फिरण्यासाठी येत असाल तर होळीचे 3 दिवस अवॉइड करा, कारण इथे सगळं बंद असतं. सगळं काहीच ओपन नाहीये, सगळीकडे शटर बंद. आणि सगळ्यात महत्वाचं, इथले जे पण रिक्षावाले आहेत ना यांचं सगळीकडे कमिशन ठरलेलं आहे. आता मी ज्या रिक्षेत आली होती त्या रिक्षावाल्याने पण मला सांगितलं की इथली दाल बाटी खा या ठिकाणची. आत्ताचा जो होता तो पण मला तेच सजेस्ट करत होता. म्हणजे त्यांचं ठरलेलं आहे की तुम्ही जिथनं जे खाणार तिथे तो कस्टमर गेला की मग ते सांगणार या कस्टमरला मी पाठवलंय, आणि तिथनं ते कमिशन काढणार. साड्यांच्या दुकानात गेलं तर तिथनंही ते कमिशन काढणार. म्हणजे ते तुम्हाला हॉटेलमध्ये नेलं, हॉटेलचं ठीक आहे आता ते काढतात, पण म्हणजे असं एकही ठिकाण नाही जिथे त्यांनी सजेस्ट केलं आपण गेलो आणि आपण तिथनं काही घेतलं तर ते कमिशन घेणार नाही. ते कमिशन घेणारच. आता 2 जणांच्या तोंडून ते दालबाटीचं मी एवढं कौतुक ऐकलं, आणि राजस्थानमधली दालबाटी तर फेमस आहेच, आणि मला इथे टेस्ट करायची आहे म्हणून मी आता तिथेच जाणार आहे दालबाटी खायला. माझी आई खूप छान बनवते माहिती आहे मला. माझ्या आईच्या हाताची दालबाटी खूप आवडते, खूप. आमच्याकडे त्याला आम्ही धडबे म्हणतो, गोड आंबट वरण आणि धडबे. पण आता इथली कशी आहे ते मी तुम्हाला टेस्ट करूनच सांगेल.